हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आज आपण विश्वातील अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीविषयी माहिती बघणार आहोत. आपणास ज्ञातच असेल, विश्वामध्ये सर्वात अधिक पदव्या घेणारे भारतीय घटनेचे शिल्पकार कोण आहेत? आपणास विदित आहे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. हे भारतीय घटनेचे शिल्पकार असून न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ आणि समाज सुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला विशिष्ट पद्धतीने प्रेरणा दिलेली आहे. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्धचा होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक असे त्यांना संबोधले जाते. देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार आणि आधुनिक भारताची निर्मिती असं सुद्धा म्हटले जाते. डॉक्टर बी.आर. आंबेडकरांना ज्ञानाचे प्रतीक मानले जाते, कारण त्यांच्याकडे MA, MSc, PhD आणि इतर अनेक पदव्या, बॅरिस्टर ऑफ लॉ अशा उच्च पदवी असल्याने प्रशिक्षण घटक सुधारण्यासाठी बराच वेळ त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांनी जगभरात ज्ञानाचे प्रतीक मानले जाते, कारण त्यांच्याकडे अभ्यासाच्या विविध विषयांच्या 10 पेक्षा जास्त पदव्या आहेत. बाबासाहेब त्या काळातील भारतातील महान वकील आणि बॅरिस्टर होते. महात्मा गांधी हे अपवाद होते, तरीही सामाजिक दृष्ट्या पीडित दलित अल्पसंख्याक वर्गातील त्यांनी जितक्या उंचावर केलेली लढाई आणि चढाई आजही उल्लेखनीय आहे. समाजाच्या आजच्या केवळ दलित सुधारकातूनच नव्हे तर उच्च जातीतील समुदायातून सुद्धा बाबासाहेबांच्या अतुलनीय ज्ञानाची बरोबरी करणारे लोक आज सापडणे दुर्मिळच आहे. 14 एप्रिल 1891 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक प्रसिद्ध इतिहासकार, राजकारणी, प्रसिद्ध अर्थतज्ञ, प्रसिद्ध कायदेतज्ञ, मजबूत मानववंशशास्त्रज्ञ, प्रतिष्ठित विद्वान, मुक्तिदाता, महान शिक्षण तज्ञ, समाजशास्त्रज्ञ, खरे राष्ट्रवादी, एक महान दूरदर्शी, क्रांतिकारी, विपुल लेखक आणि सर्वोच्च स्थानी असलेले एक महान संविधानकार यांचा जन्म भारताच्या भूमीतच झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचे ताणले असलेले असे एक व्यक्तित्व होते, ज्यांनी MA, MSc, PhD, DSc, बॅरिस्टर ॲट लॉ, डिलीट, DLT आणि इतर अनेक पदव्या त्यांनी मिळवलेल्या असून कार्यकर्त्यांसाठी एक आदर्श निर्माण करणारे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या असामान्य शैक्षणिक पार्श्वभूमीची शब्दात वर्णन करणे जवळजवळ अशक्यच आहे. त्यांना ज्ञानाचे प्रतीक म्हणले जाते. नॉलेज ऑफ सिम्बॉल आणि माय स्पिरिट आणि माहितीचे एक प्रतीक म्हणून त्यांना ओळखले जाते. यातच आश्चर्य नाही, कारण जग त्यांना खूप आदराने स्थान देतं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्राच्या महान व्यक्तिपदाबद्दल वाचत असताना आज जगातील सर्वोच्च व्यक्तीमध्ये त्यांचा गणना केली जाते. भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी समितीचे अध्यक्ष त्यांनी बसवले होते. डॉक्टर आंबेडकर यांनी जवाहरलाल नेहरूंच्या पहिल्या कायदे मंत्रिमंडळात कायदा आणि न्याय मंत्री म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांनी हिंदू धर्माचा त्याग केला आणि बौद्ध धर्म स्वीकारला आणि दलित चळवळीला विशेष प्रेरणा दिली. त्यांचा जन्म भारतातील महू, मध्य प्रदेश म्हणजे ब्रिटिश काळामधील येथे झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विद्यापीठातील एलिफंटन कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठात आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून अर्थशास्त्राचा अभ्यास केला. अनुक्रमे त्यांनी 1927 आणि 1923 मध्ये त्यांना डॉक्टरेट मिळाली आणि 1920च्या शतकामध्ये दोन्ही संस्थांमध्ये डॉक्टरेट मिळवणाऱ्या अनेक मोजक्या भारतीय विद्यार्थ्यांपैकी ते एक होते. त्यांनी लंडनमधील ग्रेन या कायद्याचे प्रशिक्षण घेतले होते आणि सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी आपल्या संस्थांमध्ये डॉक्टरेट मिळवणाऱ्या अनेक मोजक्या भारतीय विद्यार्थ्यांपैकी ते एक होते. त्यांनी लंडनमधील ग्रेन या कायद्याचे प्रशिक्षण घेतले होते आणि सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी अर्थशास्त्रज्ञ अशी प्राध्यापक आणि वकील म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर जीवन त्यांचे राजकीय क्षेत्रामधील क्रियाकलाप सुरू झाला आणि त्यानंतर ते फाळणीसाठी प्रचार आणि वाटाघाटी आणि जर्नल्स प्रकाशन करण्यामध्ये विशेष लक्ष दिले. दलितांसाठी राजकीय, सामाजिक आणि स्वातंत्र्य समर्थन त्यांनी केले आणि भारतीय
कारणामध्ये त्यांनी राज्याच्या स्थापनेमध्ये योगदान दिले आणि पुढे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून दलिताच्या मोठ्या प्रमाणात धर्मांतर करण्यास त्यांनी या ठिकाणी प्रेरणा दिली आणि या 1990 मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. अनुयायी बौद्ध त्यांना जय भीम या शब्दानेच आम्ही त्यांना संबोधतो. त्यांच्या स्मरणात वापरला जाणारा त्यांचा हा दुसरा शब्द म्हणजे बाबासाहेब हा या मोठ्या सन्मानाने त्यांना म्हटलं जातं, कारण याचा अर्थ आहे ते आदरणीय पिता होते. आर्थिक दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी 1991 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा एक माहितीपट काढला होता. 2000 मध्ये त्यांना बामुटी त्यांच्या भूमिकेमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपूर्ण लांबीचा चित्रपट त्यांनी बायोग्राफी भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि भारत सरकारच्या सामाजिक न्याय विकास मंत्रालयामार्फत हा प्रगत दीर्घ असा चित्रपट मोठा प्रदर्शित. स्वातंत्र्योत्तर काळानंतर भारतामध्ये सामाजिक आणि राजकीय विचारांचे राजकीय क्षेत्रात सर्वत्र आदर केला जातो. त्यांच्या पुढाकाराने जीवनाच्या विविध क्षेत्रात प्रभाव पाडलेला आहे. सामाजिक आर्थिक आणि कायदेशीर प्रोत्साहनानंतर आज भारतीय सामाजिक आर्थिक धोरणामध्ये आणि शिक्षणामध्ये आणि विशेषतः सकारात्मक दृष्टिकोनातून जेव्हा कृती पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला केवळ त्यांच्या मुलगावी सिद्धांताच्या ग्रंथामधून आणि केलेल्या पत्रकारितेतून आज भारताला विशिष्ट दिशा देण्याचे काम केलेले आहे. कायदा मंत्री असताना संविधानाचा मसुदा तयार करत असताना त्यांनी केलेल्या कामाचा आणि त्यांच्या सर्व कार्याचा त्यांनी सामाजिक जीवनावर विशिष्ट परिणाम झाला असून समाज जीवनामधील उत्थानासाठी एक जागतिकीकरणाच्या दिशेने जाणाऱ्या बाबीकडे त्यांचा विशिष्ट कला असल्याने आज मूलगामी आणि प्रेरक आणि प्रेरणादायी विचार त्यांनी आम्हा सर्वांना उपयुक्त आहेत. असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो, परंतु स्वतंत्र भारताच्या संपूर्ण स्त्रियांच्या प्रगतीच्या मागे एकच फक्त महापुरुष होते आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय केले बाबासाहेबांनी आमच्यासाठी एकही विचार करत बसण्यापेक्षा, एकदा काही प्रश्न शोधत बसण्यापेक्षा आपण काय करतो याकडे प्रश्नांचे उत्तर शोधले पाहिजे. समाजाला त्यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, माणुसकीशिवाय तुमचे वैभव व्यर्थ आहे असे त्यांनी सांगितले होते. केवळ दलित उद्धार काम न करता त्यांनी स्त्रियांसाठी, वंचितासाठी, कामगारांसाठी, सर्व घटकातील सर्व समाजासाठी त्यांनी विशिष्ट कार्य केले. बाबासाहेबांविषयी विचार मांडताना शब्द अपुरे पडतात, कारण त्यांचे इतके मोठे प्रचंड प्रमाणात त्यांचे वैशिष्ट्य आहेत. ते संशोधक, पत्रकार, लेखक, समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, कायदेतज्ञ, इतिहासकार, संविधानाचे जनक, तत्वज्ञानी, मानववंश शास्त्रज्ञ, दलित महिला अधिकारांचे उद्धारक, पाली बौद्ध साहित्याचे उपासक, देशातील पहिले कामगार मंत्री, संस्कृत अभ्यासक, हिंदी साहित्याचे अभ्यासक, राजनीती तज्ञ, विज्ञानवादी, जलतज्ञ, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते होते. शेतकरी, गोरगरीब आणि महिला सर्वांसाठी काम केलेले अत्यंत हुशार व्यक्तिमत्व, भारतासाठी एक आदर्श असून विद्यार्थी आपल्यासाठी एक मोठे काम त्यांनी केले. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. सर्वांनी जय भीम, क्रांतिकारी जय भीम. धन्यवाद.